नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे की 10वीच्या इंग्रजीच्या पेपरच्या संदर्भात। बघा 10वीचा इंग्रजीचा पेपर तुमचा होणार आहे 1 मार्चला आणि त्या पेपरच्या संदर्भाचे अतिशय महत्त्वाचं गाईडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा। बघा 75+ टार्गेट आपल्याला या ठिकाणी या पेपरमध्ये ठेवायचे। 75+ स्कोर तुम्ही कसा करू शकता त्याचे अतिशय महत्त्वाचं गाईडन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर बघा जर आपण पाहिलं तर 100% हेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत, त्याची महत्त्वाची माहिती मिळणार आहे। 100% हेच प्रश्न तुम्हाला कसे येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि इंग्रजीचा जो पेपर आहे तो आता आलेला आहे 1 मार्चला तुम्हाला फायनली इंग्रजीचा जो पेपर आहे तो द्यायचा आहे। तर त्या अगोदर सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। त्यामध्ये तुमचा फायदा काय तर बघा 10वीचं असेल किंवा 12वीचं असेल, रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गाईडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतं। त्यासोबतच 10वी नंतर जे काही तुम्ही करिअर करत असाल, मग तुम्ही ITIला जात असाल किंवा अजूनही दुसऱ्या फील्डला जात असाल त्याचं पण मार्गदर्शन मिळतं। 12वी नंतर बघा तुम्ही MST CET देत असाल, त्यामध्ये मग तुम्हाला फार्मसीला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, ज्या काही क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्याचं पण गाईडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतं। त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लगेच त्या ठिकाणी लाईक करा, चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा आता जी काही महत्त्वाची माहिती इंग्रजीच्या पेपरविषयीची ती आपण ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला सर्वात अगोदर आपण जी काही प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका अगोदर पाहूया आणि त्यानंतर मी तुम्हाला काही महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते सांगतो, म्हणजे जेणेकरून तुमचा स्कोर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढणार आहे। त्याची पण माहिती आपण पाहूया। लगेच सुरुवात करूया। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेवर आहोत। सुरुवातीलाच सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो काळजीपूर्वक लक्ष द्या। मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणतात की ही प्रश्नपत्रिका आली नाही तर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहणार नाहीत। बघा सुरुवातीलाच सांगतोय, सगळ्यांनी लक्षात घ्या, ही प्रश्नपत्रिका 2020ची आहे। 2020ची प्रश्नपत्रिका आहे, 2020ची प्रश्नपत्रिका आहे, सर्वांना सांगतोय लक्षात घ्या। आता बघा महत्त्वाचं कारण काय प्रश्नपत्रिका दाखवण्याचं, एक तुम्हाला पॅटर्न समजून सांगतोय। ही प्रश्नपत्रिका 2020ची आहे, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार नाही आहे, ठीक आहे, येणार नाही आहे। पण पॅटर्न सेम असणार आहे। पॅटर्न जो आहे तो सेम असणार आहे। वेळ 3 तासांचाच राहील, टोटल 80 मार्कांचीच प्रश्नपत्रिका राहील आणि जो काही पॅटर्न आहे सेक्शन 1 तुमचा लँग्वेज स्टडीचाच असणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला 4 मार्क्सच असणार आहेत। अशा पद्धतीने तुमचे पॅटर्न जो आहे तो सेमच असणार आहे, ठीक आहे। आता बघा यामध्ये काय समजून घ्यायचं आहे तुम्हाला महत्त्वाचं, तर बघा क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं जातं डू ॲज डायरेक्टेड। तर यामध्ये कोणतेही 4 तुम्हाला करायचं असतं, सोडवायचं असतं। बघा पहिल्यामध्ये राईट टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन, 4 तुम्हाला बघा 2 वर्ड्स जे ते तुम्हाला लिहायचे आहेत, कंपाऊंड वर्ड्स तुमचे स्वतःचे, ठीक आहे। दुसऱ्यामध्ये बघा पिक आउट द जेरंड फ्रॉम द फॉलोविंग सेंटेन्स। तर बघा ह्यामधून जेरंड जे ते फाइंड आउट करायचं आहे। 1 गुणांसाठी तुम्हाला जेरंड आणि इन्फिनिटिव्ह करा, तुम्ही शिकला असाल ग्रामरमध्ये, तर यामधून तुम्हाला 1 गुण मिळून जाईल। बघा पुढे पंक्च्युएट द फॉलोविंग सेंटेन्स। आता या सेंटेन्सला पंक्च्युएट करायचे म्हणजेच काय लेखन नियमानुसार लिहायचे, कुठे काही कॉमा वगैरे आहे किंवा फुल स्टॉप वगैरे ते तुम्ही पाहून लिहून टाकायचे, तुम्हाला 1 गुण मिळेल। बघा अशाच पद्धतीने प्रश्न जे ते तुम्हाला येणार आहेत, फक्त प्रश्न हेच असतील असं नाही, प्रश्न वेगळे असतील, शब्द वेगळे असतील, वर्ड्स वेगळे असतील, पण सेम टू सेम तुम्हाला असं विचारलं जातं। म्हणजे बघा पंक्च्युएट द फॉलोविंग सेंटेन्स अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असतो, पण फक्त सेंटेन्स जे ते चेंज झालेलं असतं, सेंटेन्स चेंज झालेलं असतं, प्रश्न चेंज होत नाही, प्रश्न तुम्हाला असेच विचारले जातात। नंतर बघा राईट टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन, हा प्रश्न तुम्हाला सेम असतो, ठीक आहे। पण जर आपण पाहिलं तर फक्त सेंटेन्सेस या ठिकाणी चेंज होतात, पॅराग्राफ चेंज होत असतात, ठीक आहे। सगळं काही तुमचा पॅटर्न सेम असतो। भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं ही प्रश्नपत्रिका आली नाही, हे प्रश्न आले नाही तर आम्ही पाहणार नाही। बघा ते सर्वस्वी तुमचा इच्छा आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, नसेल पाहायचं तर नका पाहू, तो काही माझा विषय नाही आहे। पण एक लक्षात घ्या की मी काही बोर्डाचा त्या ठिकाणी तज्ज्ञ नाही आहे, ठीक आहे। बोर्डाची प्रश्नपत्रिका तज्ज्ञ लोक सेट करत असतात आणि त्यांनाच ती प्रश्नपत्रिका माहीत असते, कोणते प्रश्न त्यांनी टाकलेले आहेत, ते इतर कोणालाही माहिती नाही, कुणालाही माहिती नसतात, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला कोणते प्रश्न येतील, काय येतील, ज्यावेळेस तुमची प्रश्नपत्रिका तुमच्या हातात येईल त्यावेळेसच तुम्हाला समजणार आहे। पण एक की तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे। प्रश्नपत्रिका पाहताच तुम्ही घाबरून जातात, जरी तुमचा अभ्यास चांगला असेल, पण इतरही काही विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय पाहिला म्हणजे ते घाबरून जातात आणि त्यामुळे
ते विद्यार्थी घाबरू नये, त्यांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढावा म्हणून हे चांगल्या पद्धतीने त्यांना सांगत असतो. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ज्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यांनी शेवटपर्यंत पहा. तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. माझा सर्वस्वी हेतू हा असतो की तुमचा चांगला स्कोअर झाला पाहिजे. इंग्रजी या विषयात भरपूर विद्यार्थी घाबरून जातात, घाबरून गेल्यामुळे नापास होतात. तर तुम्ही नापास होऊ नये, तुम्ही चांगला स्कोअर करावा म्हणून तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. तर बघा पुढे पाहू शकता. आता ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स एक्झामाइन. तर अशा पद्धतीने ही जी काही वर्ब जे आहेत ते वर्ब्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि जे काही चेन आहे ते तुम्हाला पूर्ण करायची होती. ठीक आहे. पुढे बघा A2 मध्ये आपण आलो तर बघा पुन्हा एकदा डू ॲज डायरेक्टेड एनी टू कोणतेही 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी. बघा चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू इनडायरेक्ट स्पीच. ह्या जे काही सेंटेन्स देण्यात आलेले आहे याला इनडायरेक्टमध्ये करायचं आहे. इनडायरेक्ट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, 2 गुण तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. फक्त काय होईल, तुमचा प्रश्न सेम असेल, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेंटेन्स दुसरं असेल. जसं इथे रॉबर्ट आहे तिथे वेगळंच काहीतरी असेल, फक्त प्रश्न तुमचा सेम असेल. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच असंच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. शक्यता आहे तोच प्रश्न येईल असं नाही. पुढे बघा मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन होमोफोन्स. तर बघा होमोफोन्समध्ये डिफरन्स तयार करण्यासाठीचे जे काही सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला तयार करायचे आहेत. किंवा मग खाली पाहू शकता बघा 3 पैकी कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. 3रा नंबरचा प्रश्न आहे रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असतो. जर तुम्ही ते व्यवस्थितरित्या अभ्यास केला असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती राहणार आहे. ठीक आहे. वर्बचा 3रा नंबरचा फॉर्म असतो. चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजून जाणार आहे. आता पुढे आपण जाऊया. A3 मध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड आहेत. पुन्हा एकदा यामध्ये बघा बिगिन द सेंटेन्स विथ नो सुनर. नो सुनरने हे जे काही सेंटेन्स आहे ते तुम्हाला पुन्हा सुरू करायचे आणि लिहून टाकायचे. 2 गुण तुम्हाला इथे मिळून जातील. खाली बघा चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये हे तुम्हाला करायचे, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचे, तुम्हाला मिळून जाईल. बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न आला तर सांगतोय. ठीक आहे. आता ही झाली तुमची प्रश्नपत्रिका. अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न असतो. हा जो काय पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला वाचायचा आहे. पॅरेग्राफवरनं तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. एवढं काहीही अवघड नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अवघड समजून घेतात त्यामुळेच तुम्ही घाबरून जातात. अवघड नाही आहे. प्रश्नपत्रिका खूप सोपी असते. फक्त तुम्हाला समजून घ्यायचे त्या ठिकाणी गरज आहे. जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला ते अवघड जात नाही. चांगले स्कोअर तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता पुढे बघा A5 मध्ये तुम्हाला तुमचं स्वमत असतं या ठिकाणी आणि हा प्रश्न तुम्ही लिहूनच यायचा आहे. 2 गुण तुम्हाला सहज मिळून जातील. काही तुम्हाला जे वाटतं ते फक्त रिलेटेड असायला पाहिजे. हुम डू यू कन्सिडर युअर गाईड वेन यू आर इन डिफिकल्टी आणि वाय. तुमचा गाईड कोण होता ज्यावेळेस तुम्ही डिफिकल्टीमध्ये होता, प्रॉब्लेममध्ये होता, ते तुम्हाला सांगायचं आहे आणि का. तेच का तुमचे गाईड आहेत ते तुम्हाला लिहायचे. तुम्ही काही लिहू शकता. टीचर गाईड आहेत, तुमचे फादर गाईड आहेत, मदर गाईड आहे, तुमचा ब्रदर मोठा भाऊ त्या ठिकाणी गाईड होता, असं जे काय असेल तुम्ही ते लिहू शकता. 2 गुण मिळू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला स्वमताचा प्रश्न असतो. हाच प्रश्न येईल असं नाही. पुन्हा एकदा सांगतोय हा प्रश्नच येईल असं नाही, पण स्वमत तुमचं राहणारच आहे. ठीक आहे. आता पुढे बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ह्या ठिकाणी बघा अल्टरनेटिव्ह सेट करायचं आहे आणि ह्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर तुम्हाला सगळं काही दिलेलं असतं पॅरेग्राफमध्ये. तो पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्यामधनं तुम्हाला उत्तर सोडवायचे असतात. सेक्शन 3 पोएट्रीचा असतो. पोएट्री म्हणजेच कविता आणि यामधनं तुम्हाला हे पण जे ते कविता दिलेल्या असतात म्हणजेच पोएट्री सेक्शन दिलेला असतो, पोएम दिलेली असते, त्यावरनं तुम्हाला हे पॉईंट सोडवायचे असतात. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळून जात असतात. ठीक आहे. आता अशा पद्धतीने ही संपूर्ण झालेली आहे. आता आपण पुढे आलेलो आहेत बघा रायटिंग स्किल. सेक्शन 5 रायटिंग स्किल. लेटर रायटिंग पाहू शकता बघा. लेटर रायटिंग. आता ह्या ठिकाणी लेटर रायटिंगचे काही तुम्हाला मी महत्त्वाचे जे भाग आहेत ते दाखवणार आहे. तुमचं लेटर दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले आहे 5 गुणांसाठी लेटर रायटिंग आहे. बघा इमॅजिन यू आर रोहन रीमा रिसाइडिंग ॲट 225 वीरचक्र कॉलनी कोल्हापूर 416002. हिमा दास द इंडियन स्प्रिंटर won 5 गोल्ड्स इन 1 मंथ. तर आता बघा ह्या ठिकाणी एक फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता राईट अ लेटर टू द एज्युकेशन ऑफिसर कोल्हापूर अपीलिंग हिम टू इन्क्युलेट द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स बाय प्रोव्हाइडिंग बेसिक स्पोर्ट्स फॅसिलिटीज टू स्कूल्स. हे तुम्ही लिहू शकता फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड मीनू मोहित मेकिंग हिम हर अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स
इन वन्स लाईफ. तर बघा स्पोर्ट्स संदर्भात अवेअर करण्यासाठीचं एक इन्फॉर्मल लेटर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता हे जे काही लेटर आहे हे लेटरचं तुम्हाला एक मी फॉर्मॅट दाखवतो, म्हणजेच लेटर दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजेच तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर बघा तुम्हाला या ठिकाणी हे जे काही लेटर आहे ते अशाच पद्धतीने असेल. लेटर रायटिंग तुम्ही जर केलं असेल, नसेल केलं तरी पण मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला लेटर करायचं, म्हणजेच तुमचं त्या ठिकाणी मार्क्स जे आहेत वाढतील. बघा समोर ओपन झालेले इनफॉर्मल लेटर. बघा आत्ताच आपण पाहिलेले फॉर्मल किंवा इनफॉर्मल त्यावेळेस दिलेलं होतं 2020ला. तुम्हाला वेगळ्या त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, ते पण मी तुम्हाला सांगतोय. जर समजा तुम्हाला कंप्लेंट लेटर विचारलं तर ते तुम्ही कसं लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच जर तुम्हाला जॉब ॲप्लिकेशनसाठी अप्लाय करा असं जर त्या ठिकाणी विचारलं असेल ते कसं लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगतोय. आता हे इनफॉर्मल लेटर आहे. तर बघा इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं. या ठिकाणी पत्ता असतो XYZ 30 फीट रोड, बँड्रा, मुंबई 4000. ज्या पद्धतीने तुमचा पत्ता असेल तो टाकायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिताय, ज्या दिवशी तुमचा एक्झाम आहे त्या दिवशीचा पत्ता टाकायचा आहे. 1 मार्च 2021 त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे 1 मार्च 2025. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी डिअर रमेश, जो काही सब्जेक्ट दिला असेल, जो काही फ्रेंडचं नाव दिलं असेल त्या फ्रेंडचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. तुमचा विषय दिलेला असतो. इनफॉर्मलमध्ये आत्ताच आपण पाहिले त्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने तुम्हाला यायचं आहे. बघा हाऊ हॅव यू, म्हणजे जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड हाऊ हॅव यू बीन प्रश्नचिन्ह, आय होप यू आर डुईंग गुड, व्हॉट अबाउट युअर फॅमिली, पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, म्हणजेच त्या जो काही मित्र आहे रमेश आहे त्या रमेशच्या संदर्भात विचारताय तू काय करतोय, तुझी फॅमिली काय कशी आहे. आय होप दे आर ऑल्सो डुईंग ग्रेट. वेल आय एम रायटिंग दिस लेटर टू आस्क यू वाय यू आर नॉट कमिंग टू कॉलेज फॉर द लास्ट 4 days. तर बघा हा जो काही मित्र आहे हा कॉलेजला येत नाही आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी हे जे काही पत्र आहे ते लिहिलं गेलेलं आहे. पण तुमचा सब्जेक्ट वेगळा आहे. बघा आत्ताचा जो काही सब्जेक्ट आहे तो वेगळा आहे आणि त्या सब्जेक्टच्या याच्यानुसारच रिलेटेडच तुम्हाला पत्र लिहायचं आहे. आता हे इन्फॉर्मल लेटर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा इज एव्हरीथिंग स्टेबल, प्रश्न आहे पुन्हा एकदा. व्हॉट्स द मॅटर, प्रश्न. यू आर नॉट इन कॉलेज फॉर द लास्ट 4 days. आय होप यू डोंट हॅव एनी इलनेस. The class teacher was asking about you, as you know there was practical yesterday and you missed that too. तर बघा पुन्हा एकदा या ठिकाणी मित्राला आठवण करून दिलेली आहे की तू 4 दिवसांपासून कॉलेजला येत नाही आहे. मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो की तू आजारी नाही आहेस. क्लास टीचर विचारत होते तुझ्या बाबतीत, पण तू प्रॅक्टिकल पण त्या ठिकाणी मिस केलेले कालच. हावेवर द टीचर हॅज टोल्ड अस दॅट ही विल एक्सप्लेन दॅट प्रॅक्टिकल वन्स मोर. तर शिक्षकांनी पण सांगितलेले पुन्हा एकदा ते तुला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल जे ते पुन्हा एकदा सांगतील. ही हॅज शेड्यूल्ड इट फॉर मंडे. तर बघा मंडेसाठी त्या ठिकाणी ते जे काही प्रॅक्टिकल आहे ते शेड्यूल केलेले आहे. आय होप टिल देन यू विल कम अँड इफ यू आर नॉट वेल देन प्लीज इन्फॉर्म मी अबाउट युअर हेल्थ. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. तर बघा तर मी अपेक्षा करतो की तू चांगला आहे. जर तू चांगला नसेल तर तू मला तुझ्या हेल्थच्या संदर्भात पुन्हा एकदा ह्या ठिकाणी रिप्लाय करून सांगशील. ठीक आहे. मी वाट बघतोय. काइंड रिगार्ड्स अशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे. युअर्स फेथफुली आझाद खान. ठीक आहे. तर हे झालं इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. इन्फॉर्मल लेटर जे असतं ते इन्फॉर्मल लेटर हे अशा पद्धतीने लिहायचं असतं. आता बघा जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल चांगल्या पद्धतीने, आज जरी तुम्ही प्रॅक्टिस केली, आता हा बघा हा जो काही व्हिडिओ तो तुम्हाला बघा 26 फेब्रुवारीला देतोय. 26 फेब्रुवारी. आता तुमच्याजवळ 27, 28 2 दिवस आहे. 2 दिवसात जरी तुम्ही एक इन्फॉर्मल लेटरची प्रॅक्टिस केली, आता हे तुम्हाला दाखवलं आहे. एक इन्फॉर्मल लेटर असेल, एक फॉर्मल लेटर असेल, त्यासोबतच बघा कंप्लेंट लेटरचं पण मी तुम्हाला दाखवतो. म्हणजेच तुमचे 5 मार्क्स त्या ठिकाणी हातचे असणार आहेत. 5 मार्क्स जे आहेत हातचे असणार आहेत. ठीक आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला कंप्लेंट संदर्भात जर लेटर लिहायचं त्या ठिकाणी दिलेलं असेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर तुम्ही लिहू शकता. बघा कंप्लेनिंग ऑफ लेट डिलिव्हरी ऑफ लेटर्स, यू आर मोहित मोना ऑफ टाकाना पितोरगड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही लेटर आहे ते लिहायचे. बघा राईट अ लेटर टू द पोस्ट मास्टर जनरल पोस्ट ऑफिस. तर बघा ह्या ठिकाणी तुमचा पत्ता ज्या दिवशी पत्र लिहिले त्या दिवशी कोणाला लिहित आहे, द पोस्ट मास्टर जनरल पोस्ट ऑफिस पित्तोरगड. तुम्हाला सब्जेक्ट प्रश्नपत्रिकेत दिलेला असेल, सब्जेक्ट टाकायचं आहे कंप्लेंट रिगार्डिंग द लेट डिलिव्हरी ऑफ लेटर्स. बघा ह्या ठिकाणी दिलेलं आहे काय, कंप्लेनिंग ऑफ लेट डिलिव्हरी ऑफ लेटर्स. जे काही लेटर आहेत, जे काही पत्र आहे त्या पत्रांची लेट डिलिव्हरी होत असल्याच्या संदर्भात द पोस्ट मास्टर जनरल पोस्ट ऑफिस जे आहेत त्यांना त्या ठिकाणी पत्र लिहायचा सब्जेक्ट होता. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने लिहू शकता. सर दिस इज टू ब्रिंग टू युअर काइंड नोटीस दॅट द बीट पोस्टमॅन ऑफ अवर एरिया इज नॉट परफॉर्मिंग हिज ड्युटीज वेल. जे काय पोस्टमन आहेत आपल्या एरियाचे किंवा आमच्या एरियाचे ते चांगल्या पद्धतीने ड्युटी त्या ठिकाणी निभावत नाही आहेत. ही नेवर डिलिव्हर्स अवर लेटर्स, मनी ऑर्डर्स, पार्सल एटसेट्रा ऑन टाईम.
तर जे काही पोस्टमन आहेत ते डिलिव्हरी असतील किंवा लेटर्स असतील किंवा मनी ऑर्डर्स असतील किंवा पार्सल्स असतील ते ऑन टाईम त्या ठिकाणी डिलिव्हर करत नाहीत. ही विजिट्स ओनली वन्स अ वीक. तर बघा हे हप्त्यातून एक वेळेसच त्या ठिकाणी भेट देतात आणि एकच दिवशी त्या ठिकाणी ते डिलिव्हर करतात जे काही लेटर्स असतील ते असतील. ठीक आहे, होल वीक दॅट डे. As a result of his careless attitude towards duties, we often get deprived of the important information of marriage, death, etc. तर बघा ते काय करतात पोस्टमन की हप्त्यातून एक दिवस येतात, त्याच दिवशी ते पूर्णच्या पूर्ण डिलिव्हरी त्या ठिकाणी देतात आणि त्यामुळे काय होतं की जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल ती त्या ठिकाणी मिस होते. मग त्यामध्ये कोणाचं लग्न असेल, कोणाची डेथ झालेली असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कंप्लेनिंग लेटर जे आहे ते लिहिता आलं पाहिजे. 5 मार्क्स तुमचे मिळून जातील. तुम्हाला कंप्लेंट लेटर संदर्भात 5 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. आता पुढे आपण पाहणार आहोत बघा जॉब ॲप्लिकेशन जॉब ॲप्लिकेशन संदर्भात जर तुम्हाला विचारलं तर ते कसं लिहायचं ते पण सांगतो आहे. बघा हे जे काही पत्र आहे, हे जे काही लेटर आहे ते तुमच्या स्क्रीनवर आहे. व्हिडिओ थांबवायचा आहे, व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीने पॅटर्न आहे. काहीही एवढं अवघड नाही, फक्त तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे. जर तुम्ही समजून घेणार तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. पुढे बघा आता जॉब ॲप्लिकेशनसाठी आपण पाहिलेले अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये. यू आर नंदिनी नवीन. यू हॅव सीन ॲन ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ ॲन इंग्लिश टीचर इन राणी पब्लिक स्कूल देहरादून. राईट लेटर इन रिस्पॉन्स टू द ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाइंग फॉर द पोस्ट. गिव्ह युअर डिटेल बायोडेटा ऑल्सो. तर बघा आता हे पत्र कसं लिहायचं जॉब ॲप्लिकेशनसाठी. या ठिकाणी आन्सरमध्ये तुम्हाला लिहायचे तुमचं बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे 99 राजपूर रोड देहरादून 15 डिसेंबर ज्या दिवशी पत्र लिहितात ती डेट. द मॅनेजर राणी पब्लिक स्कूल देहरादून, त्या मॅनेजरला जाईल ते. ठीक आहे, पुढे बघा सब्जेक्ट ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ॲन इंग्लिश टीचर या ठिकाणी दिलेलं आहे. बघा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही पाहिलेले बघा यू हॅव सीन ॲन ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ ॲन इंग्लिश टीचर इन राणी पब्लिक स्कूल. बघा राणी पब्लिक स्कूल जे डेहराडूनचं त्यामध्ये इंग्लिश टीचरची जी काही वॅकन्सी ती आहे आणि त्याच पोस्टसाठी आम्ही अप्लाय करत आहोत. ठीक आहे, आता बघा सर आय वुड लाईक टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ॲन इंग्लिश टीचर दॅट यू हॅव ॲडव्हर्टाइज्ड इन अमर उजाला. जे काही पत्र असेल तुम्ही तुमच्या लोकल जो काही तुमचा पत्र म्हणजे लोकल जो काही तुमचा वर्तमानपत्र असेल, जे काही तुमचं त्या ठिकाणी न्यूजपेपर असेल त्याचे तुम्ही त्या ठिकाणी रेफरन्स देऊ शकता. डेटेड जी आहे ती डेट देऊ शकता. आता ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिताय त्याच्यापेक्षा 2-3 दिवस अगोदरचीच त्या ठिकाणी डेट असायला पाहिजे, कारण तुम्ही ते जे काही पत्र आहे बघा या ठिकाणी पत्र लिहिण्याची डेट आहे 15 डिसेंबर आणि 10 डिसेंबरला त्यांनी वाचलेले. त्याच पद्धतीने तुम्ही 2-3 दिवस अगोदरच ती डेट टाकायला पाहिजे की आम्ही समजा तुम्ही 1 मार्चला पत्र लिहाल, 1 मार्चला ते पत्र लिहिणार असाल जॉब ॲप्लिकेशनसाठी, पण त्या अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी ही जी काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती न्यूजपेपरमध्ये वाचल्याचं तुम्हाला सांगायचं. मग त्या पद्धतीने तुम्ही समजा 27 फेब्रुवारी टाकू शकता, 28 फेब पण टाकले तरी चालेल. ठीक आहे, फक्त ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी जे लेटर लिहित आहे त्याच दिवसाची डेट आली नाही पाहिजे, कारण बघा तुम्हाला एक त्या ठिकाणी नॉलेज आहे की नाही ते पण त्या ठिकाणी पाहिलं जातं आहे. पुढे बघा आय हॅव द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन. आय वॉज हॅपी टू नोट दॅट यू डू नॉट इन्सिस्ट ऑन एक्सपिरियन्स. If selected, this would be my first job. I am a sincere, honest and hardworking person. I am friendly and have good communication skills. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला शब्द लिहायचे तुम्हाला जमेल ते. आय एम एनक्लोजिंग माय बायोडेटा फॉर युअर काइंड पेरुसल अँड फेवरेबल कन्सिडरेशन. युअर्स ट्रूली नंदिनी. एनक्लोजर बायोडेटा अशा पद्धतीने ते लिहायचे. एनक्लोजर बायोडेटा जोडलेला आहे म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. अजून पुढे पहा, पुढे गेला तर तुम्हाला ट्री डायग्रॅमसाठी पण प्रश्न असतो बघा. ड्रॉ अ ट्री डायग्रॅम दॅट कंटेन्स द मेन पॉईंट्स अँड सपोर्टिंग डिटेल्स ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग टेक्स्ट. तर अशा पद्धतीने बघा सेव्हरल मेथड्स आर युज्ड फॉर द सेल ऑफ गुड्स. सम मेथड्स आर डायरेक्ट while others are indirect. Broadly these methods can be classified into 3 types. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असेल. आणि ड्रॉ ट्री डायग्रॅम अशा पद्धतीने जर तुम्हाला सांगितलं असेल तर ड्रॉ ट्री डायग्रॅम कशी ड्रॉ करायची ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो. बघा अशा पद्धतीने ट्री डायग्रॅम जी ती तुम्हाला ड्रॉ करायची, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. या ठिकाणी बघा हे पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असतंच, इंग्लिशच्या पेपरमध्ये हे पण तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ड्रॉ ट्री डायग्रॅम जी ती अशा पद्धतीने ड्रॉ केली जाते. तुम्हाला या ठिकाणी बघा हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला डिटेल दिलेली आहे. ही डिटेल आहे, ही डिटेल वाचून तुम्हाला ह्या अशा पद्धतीने ही ट्री डायग्रॅम जी ती ड्रॉ करायची आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ थांबून परत पाहिला तर तुमच्या लक्षात बसून जाईल कशा पद्धतीने हे केलेलं आहे, आणि जेणेकरून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतात. पुढे बाजून त्यानंतर तुम्हाला अजून प्रश्न असतो बघा, व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू करा म्हणून. बघा विलेज लाईफ इज बेटर दॅन सिटी लाईफ. व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू
करा, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असतो आहे. आता बघा यामध्ये तुमचे जे काही व्ह्यू आहे ते तुम्हाला सांगायचे विलेज लाईफ आणि सिटी लाईफमध्ये काय हे आहे म्हणून. बघा व्ह्यूज, तर बघा विलेज लाईफसाठी विलेज हॅव मच लेझर पॉल्युशन अँड मोर ग्रीनरी हेन्स कूलर क्लायमेट. तर बघा जर आपण गेलो विलेजमध्ये गावांमध्ये तर त्यामध्ये काय असतं, पोल्युशन कमी असतं, ग्रीनरी म्हणजे झाडं जास्त असतात आणि कूलर क्लायमेट असतो. विलेज लाईफ इज स्लो, मोनोटोनस अँड नॉन ट्रेंडी. बेटर मेडिकल फॅसिलिटीज अँड एज्युकेशनल फॅसिलिटीज आर बिंग ऑफर्ड इन विलेजेस. त्यानंतर पुढे तर हे जे काही पॉईंट्स वगैरे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. बघा पुढे सिटीसाठीचे काउंटर व्ह्यू बघा. सिटी लाईफ इज अ फास्ट चेंजिंग लाईफ, ॲडॅप्टेबल अँड ट्रेंडी. सिटी लाईफ ऑफर्स अ पर्सन मोर ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. बघा आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल सिटी आणि विलेजच विचारेल का, नाही, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी विषय असतो. विलेज अँड सिटीज असेल असं नाही, तर त्यावर तुम्हाला व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू करता आलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. जसंच्या तसं म्हणजे मी जे सांगतोय तेच तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येईल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील असं तुम्ही समजू नका. तर ते साफ चुकीचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काय येतं, तुमचा अभ्यास किती, वर्षभर तुम्ही काय केलं आहे ते पण त्या ठिकाणी विचारलं जात असतं. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अतिशय सोपा पेपर असतो. पैकीच्या पैकी तुम्ही मार्क्स मिळवू शकता. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवस अगोदरच देतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवता यावेत. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमचे मैत्रीण असतील त्यांना शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.